ही बुरुज लोकसभा आणि विधानसभेत ढासळले होते सगळे. म्हणजे अख्खा एक किल्लाच भाजपच्या ताब्यात हा त्याच वेळेला आला होता. आता ही फक्त त्याची काय म्हणतो आपण ह्या निवडणुका म्हणजे ती बुरुज जे आहेत ही अजून हे करणाऱ्या निवडणुका आहेत. हे किल्ला जो आहे हा भाजपचा तर आहेच आणि याच्यामध्ये अजून लोकांनी विश्वास दाखवलाय, त्यामुळे हा किल्ला भाजपच्या नेतृत्वाखाली सातारचा शाबूत आहे. सातारा जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत आणि आता 9 पैकी 7 नगरपालिका आणि एका नगर परिषदेवर भाजपनं झेंडा लावलेला आहे. एकूणच आपल्यासोबत मंत्री शिवेंद्रराजे भोसले आहेत. मला काय सांगाल, एक मोठा विजय भाजपला मिळाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. तुम्ही पहिल्यापासून सांगत होता की भाजपची सत्ता इथे येईल. नाही, हा विजय जो आहे हा पहिला तर आज आमच्या जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचा विजय आहे. आणि दुसरं म्हणजे आमचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाचा हा विजय. आज त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला, आम्हाला ताकद दिली, जिल्ह्यामध्ये त्यांनी लक्ष घातलं, जिल्ह्यामध्ये त्यांनी ताकद देण्याचं काम केलं आणि त्याचा हा विजय जो आहे हा आज आपल्याला नगरपालिकेच्या निवडणुकांमधनं बघायला मिळतोय. आणि मला विचारतं माझं मत असं आहे की ही सुरुवात जी आहे ही सुरुवात लोकसभेपासून या जिल्ह्यामध्ये परिवर्तनाची झाली. सगळे लोकसभेला आमच्या विरोधात ऑड्स ज्याला आपण म्हणतो हे सगळे आमच्या विरोधात होते, भाजपच्या उदयनराजेंच्या. पण तिथं सुद्धा देवेंद्रजींनी ताकद लावली, आम्हाला सगळ्यांना ताकद दिली आणि उदयनराजेंना निवडून आणण्यामध्ये त्यांनी केलं. आज आता सुद्धा तीच आहे आणि जिल्हा परिषदला सुद्धा आम्ही याच पद्धतीनं एकसंघ राहून म्हणजे पक्ष म्हणून आम्ही नक्की जिल्हा परिषदमध्ये पण अशाच पद्धतीने आम्ही सत्ता आणू. आमचे नेतृत्व म्हणजे देवेंद्रजी असतील, रवींद्र चव्हाण असतील, पुढं काय आम्हाला सूचना देतात आणि कसं त्याप्रमाणे आम्ही पुढचं नियोजन जिल्हा परिषदेचं पण करू. मेढ्यामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं मोठं आव्हान दिलं होतं. मंत्री शंभूराज देसाई यांनी एक आव्हान दिलं होतं तुम्हाला. तिथं सुद्धा मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळतं. नाही, तर मेळ्यामध्ये थोडं माझं जे निकाल जो मी बघितलाय म्हणजे खरं म्हणजे त्या ठिकाणी थोडं आमच्यातच अंतर्गत काही कुरघोड्यांमुळं ज्या काही 4-5 सीटा आम्ही गमावल्या त्या गमावाव्या लागल्यात असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे मेढ्यातलं जे समोरच्या विरोधकांचा जो विजय आहे हा त्यांच्या काही कामाचा किंवा त्यांच्या ह्याचा विजय नाहीये. हा दगाफटका जो अंतर्गत ह्याच्यातनं झाला किंवा अंतर्गत कुरघोड्या झाल्या त्याच्यातला हा विजय आहे. पण हरकत नाही, शेवटी निकाल लोकशाहीतला आपण मान्य केला पाहिजे. आज अध्यक्ष आमचे आलेत, 11 आमचे तिथं नगरसेवक आलेत, मेजॉरिटी आमची झाली आहे आणि तरी आम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये मेढ्यामध्ये नक्कीच मेढ्याचा पण चेहरा मोहरा बदलण्यासाठी चांगल्या पद्धतीनं काम करू भाजपच्या माध्यमातून. आजपर्यंत सातारा जिल्ह्याला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हटलं जात होतं. शरद पवार यांचं एक वेगळं वर्चस्व या जिल्ह्यावर होतं. पण आता ते तुम्ही पुढं सांगितल्याप्रमाणे हे आता कुठंतरी बुरुज ढासळल्याचं पाहायला मिळतात का राष्ट्रवादीचे? ही बुरुज लोकसभा आणि विधानसभेत ढासळले होते सगळे. म्हणजे अख्खा एक किल्लाच भाजपच्या ताब्यात हा त्याच वेळेला आला होता. आता ही फक्त त्याची काय म्हणतो आपण ह्या निवडणुका म्हणजे ती बुरुज जे आहेत ही अजून हे करणाऱ्या निवडणुका आहेत. हे किल्ला जो आहे हा भाजपचा तर आहेच आणि याच्यामध्ये अजून लोकांनी विश्वास दाखवलाय, त्यामुळे हा किल्ला भाजपच्या नेतृत्वाखाली सातारचा शाबूत आहे. हे परत एकदा आणि जिल्हा परिषदला अजून याच्यावर सातारा जिल्ह्यातल्या यांच्याकडनं जे असेल ते आम्हाला हात फिरवण्याचं काम केलं जाईल. एकूणच भाजपचा जो किल्ला आहे हा अजूनही शाबूत आहे. जिल्हा परिषदमध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये यामध्ये मोठा बदल होईल, अजून यात प्रगती होईल अशा प्रकारची भावना आताच आमदार शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.